मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षको, मशाल न्यूज नेटवर्कमध्ये सन्माननीय माजी आमदार विवेकजी पंडित यांची आपण मुलाखत बघितलेली आहे. त्या मुलाखतीला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले गेले, त्याच्यावर कॉमेंट्स खूप मोठ्या प्रमाणावर आल्या. अनेकांनी ती मुलाखत शेअर केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही मुलाखत घेण्यासाठी आम्ही आज विवेक पंडित यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर कारण असं आहे की त्यावेळेस ते माजी आमदार म्हणून होते, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. आता मात्र आदिवासी क्षेत्र विकास आढावा समितीचे ते अध्यक्ष आहेत. म्हणजे खरं तर या समितीला खूप महत्त्वाचं स्थान महाराष्ट्रामध्ये आहे. ते एक विवेक पंडित अध्यक्ष आणि त्यांच्या हाताखाली जेवढी सगळी खाती आहेत, जेवढी डिपार्टमेंट्स आहेत, ती त्यांच्या हाताखाली असणार आहेत. आणि आदिवासी भागाचा विकास खऱ्या अर्थाने होण्यासाठी त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी आलेली आहे. म्हणजे खरं तर आम्ही अपेक्षित होतो की आदिवासी विकास महामंडळाचं अध्यक्षपद त्यांना मिळेल, मात्र त्याच तोडीचं पद त्यांच्याकडे आलेलं आहे. आणि पहिल्यांदाच आम्ही मशाल न्यूज नेटवर्क त्यांच्यापर्यंत पोहोचलो आहे आणि आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. भाऊ, मशाल न्यूज नेटवर्कच्या न्यूजरूममध्ये आम्ही आपलं स्वागत करतो आहे. आणि पहिलाच प्रश्न विचारतो आहे की ही जी समितीचं तुम्हाला अध्यक्षपद मिळालं आहे, नेमकं ही समिती काय आहे आणि ही समिती कोणत्या प्रकारचं काम करणार आहे? महाराष्ट्रामध्ये 9.36% इतकी लोकसंख्या आदिवासींची आहे आणि त्यासाठी करोडो रुपये हे अर्थसंकल्पातून खर्च केले जातात. हो, म्हणजे गेल्या 10 वर्षाचं आपण पाहिलं तर 50 ते 60 हजार कोटी रुपये हे आदिवासी क्षेत्रावर खर्च झालेला आहे. हो, निरनिराळ्या योजना या शासनामार्फत राबवल्या जातात. मग त्या व्यक्तिगत स्वरूपाच्या असतील, कौटुंबिक स्वरूपाच्या असतील, गावाच्या स्वरूपाच्या असतील किंवा क्षेत्राच्या स्वरूपाच्या असतील. म्हणजे 4 प्रकारे ह्या योजना राबवल्या जातात. प्रत्यक्ष याचा परिणाम काय झाला, या योजना किती सफल झाल्या, किती असफल झाल्या, कोणत्या सफल झाल्या त्याचं कारण काय, कोणत्या असफल झाल्या त्याचं कारण काय, कोणत्या दिशेनं जायला पाहिजे की ज्यामुळे बदलत्या काळामध्ये आदिवासी विकासाला एक वेगळी दिशा मिळू शकेल, या दृष्टीने विचार करण्याकरता आणि प्रत्यक्ष केवळ मंत्रालयीन पातळीवर नाही, म्हणजे सचिव पातळीवर आढावा तर घेतला जाईलच यात, हो, परंतु त्याहीपेक्षा प्रत्यक्ष भागामध्ये जाऊन, जिल्ह्यामध्ये जाऊन, गावामध्ये जाऊन जे फंक्शनरीज आहेत, म्हणजे ऑपरेटिव्ह स्टाफ जो आहे त्यांच्यापर्यंत जाऊन माहिती घेऊन त्यातून शासनाला शिफारशी करणं, अशा संदर्भामध्ये ही समिती नेमण्यात आलेली आहे. म्हणजे या समितीमध्ये आदिवासी विकासाशी संबंधित असणारे सर्व विभाग आणि त्यांचे प्रधान सचिव किंवा अतिरिक्त मुख्य सचिव हे या समितीचे सर्व सदस्य आहेत. त्यामुळे ह्या समितीकडे महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती की या पुढची आदिवासी विकासाची दिशा काय राहणार आहे आणि जो खर्च होतो आहे तो खर्च व्यवस्थित होतो आहे का, व्यवस्थित झालेला आहे का, आणि जर झालेला नसेल तर त्याची कारणं काय आहेत, याचा आढावा ह्या समितीने घ्यायचा आहे. आणि महत्त्वाचं जे या समितीला काम करायचं आहे ते आपण 4 पातळीवरती साधारणपणे शासन काम करतं. एक मंत्रालयीन पातळीवर जिथे प्लॅनर्स आहेत, जे नियोजन करणारे आहेत. दुसरं मॅनेजरियल पद्धतीचं आहे, ते म्हणजे जिल्ह्याच्या लेवलवर आहेत, जिल्हाधिकारी, इतर जिल्ह्याचे अधिकारी असतील, निर्णय विभागांचे प्रमुख असतील. त्यानंतर सुपरवायझरी स्टाफ आहे जो पंचायत समितीच्या लेवलवर आहे. आणि नंतर ऑपरेशनल स्टाफ आहे जो प्रत्यक्ष त्या योजना राबवतो. आपण आरोग्याच्या बाबतीत पाहिलं तर आशा ही फंक्शनरी स्टाफपैकी आहे, किंवा ANM ही फंक्शनरी आहे. डॉक्टर, तिथला वैद्यकीय अधिकारी हा आरोग्य विभागातला फंक्शनरी आहे. त्याचं म्हणणं काय आहे ते सहसा आढाव्यामध्ये घेतलं जात नाही. फक्त मॅनेजरियल स्टाफपर्यंत आढावे साधारणपणे घेतले जातात, म्हणजे जिल्हा लेवलपर्यंत. या समितीकडे जे काम आल्यानंतर आपण असं ठरवलेलं आहे की आपण प्रत्यक्ष फंक्शनरीज जे आहेत, ऑपरेटिव्ह स्टाफ आहे, म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे लोक आहेत, त्यांना जाऊन विचारू की त्यांचं याबद्दल म्हणणं काय आहे, कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून याला एक महत्त्वाचं स्थान अशासाठी आहे
की हे काही महामंडळ नाही आहे, म्हणजे इथे काही आर्थिक संबंध कुठले नाही आहेत. इथे संपूर्ण रिव्ह्यू करून आदिवासी विकासाची दिशा ठरवण्याचं काम या समितीकडे देण्यात आलेलं आहे. आणि त्या अर्थाने माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीची ही समिती निर्माण केलेली आहे की जी उच्चस्तरीय कमिटी आहे आणि त्यांच्या शिफारशी ज्या आहेत त्या शासन त्याच्या विचार निश्चितपणे करून त्या स्वीकारेल. आणि माझा असा विश्वास आहे की आढावा घेतानाच अनेक प्रश्न मार्गी लागू शकतील. कारण आपल्याकडे मी 84 सालापासून ऐकतो आहे की इंटिग्रेशन ऑफ द स्कीम्स किंवा कन्व्हर्जन्स ऑफ द स्कीम्स. म्हणजे उदाहरण आपण घ्यायचं झालं तर राज्यामध्ये आरोग्य खातं त्याचा मंत्री एक आहे, त्याचा सचिव एक आहे, पण जिल्ह्यामध्ये जर आपण आलो तर सिव्हिल सर्जन आणि ग्रामीण रुग्णालय वेगळी आहेत आणि DHO आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वेगळी आहेत. त्यांचा एकमेकांचा समन्वय आहे का? त्यांचा समन्वय आपल्याला प्रथमदर्शनी जर आपण पाहिलं तर तो समन्वय दिसत नाही. कृषी विभागाचा मंत्री राज्याचा एक आहे, सचिव एक आहे, पण इथे जिल्हा परिषद कृषी वेगळं आहे आणि राज्याचं कृषी वेगळं आहे. मग त्यांचा समन्वय एकमेकांशी आहे का? तिथे काही डुप्लिकेशन होतं आहे का? आणि मग समन्वय नसेल तर समन्वयाच्या अभावामुळे निर्माण होणारे प्रश्न कोणते आहेत? आणि मग ह्या समन्वयाकरता आपल्याला कॉन्क्रीट लॉंग टर्म सोल्युशन्स काय सुचवता येतील या दृष्टीने विचार करायचा आहे. म्हणून मी म्हटलं की आश्रमशाळांसारखी स्थिती आहे, वसतिगृहांसारखी स्थिती आहे की अनेक आश्रमशाळा बांधल्या गेलेल्या आहेत, परंतु त्याच्या खाली जमिनी ज्या आहेत त्या आदिवासी खात्याच्या नावाने नाहीत. असे अनेक प्रश्न आहेत. आदिवासी बांधकाम खातं स्वतंत्र तयार केलेलं आहे, त्याचं सार्वजनिक बांधकाम खात्याशी संबंध काय? हा एक महत्त्वाचा आढावा घेण्याचे विषय आहेत. पेसा कायद्याच्याबद्दलची ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींची अंमल झालेला आहे का नाही? कारण 5% निधी हा आदिवासी विकासाच्या एकूण निधीच्या 5% निधी हा पेसामार्फत डायरेक्ट त्या पेसा ग्रामसभेकडे दिला जातो. तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशा पद्धतीने होते आहे, असे असंख्य मुद्दे जे आहेत ते या आढावा समितीसमोर आहेत. म्हणजे आरोग्य असेल, शिक्षण असेल, नामांकित शाळांचा प्रश्न आहे की 250 कोटी रुपये नामांकित शाळेकरता खर्च केले जातात. एका विद्यार्थ्याला 50,000पासून 1 लाखापर्यंत असे एका विद्यार्थ्यामागे खर्च केले जातात. या नामांकित शाळांची स्थिती काय आहे या सर्वाचा आढावा घ्यायचा असेल. म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, स्वयंरोजगार असेल, त्यांचं आरोग्य असेल, या सर्वाचं एकत्रित आढावा. कृषी विभाग आहे, वन विभाग आहे, वनपट्ट्यांचा प्रश्न आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहेत. का वनपट्ट्यांची अंमलबजावणी होत नाही? कुठे कमीपणा आहे? तर उणीव असेल तर ती कशी भरून काढली पाहिजे? म्हणजे समितीची कार्यकक्षा जी आहे ती अमर्याद आहे आणि त्या दृष्टीने या आढावा समितीला महत्त्व आहे असं मला वाटतं. आणि मी वेगळ्याच शब्दात सांगायचं तर जे संघटना म्हणून आम्ही सरकारकडे मागत होतो की हे झालं पाहिजे, केलं पाहिजे, तेच मुख्यमंत्र्यांनी आता माझ्याकडे दिलेलं आहे की आता हे तुम्हीच करून दाखवा. त्यामुळे आता हे करून कसं मी दाखवायचं हे माझ्यासमोरचं एक मोठं आव्हान आहे, पण ते आव्हान पेलायचं असं आपण ठरवलेलं आहे. नाही, पण तुम्हाला कालावधी कमी मिळतोय? कालावधी आपण असं धरू की या सरकारने नेमलेलं आहे, त्यामुळे हे सरकार असेपर्यंतचा कालावधी आला आहे. हो, तो आपण जरी 6 महिने 7 महिने धरला तरी सुद्धा कामच करायचं म्हटलं तर 6-7 महिन्यामध्ये सुद्धा जे आपण 6 वर्षात करू शकणार नाही ते 6 महिन्यात सुद्धा करता येऊ शकतं. नाही, पण आम्ही बघितलं की आदिवासी विकासाच्या योजना ह्या मोठ्या संख्येने या ग्रामीण भागात आल्या. तुम्ही त्याच्यावर चांगल्या प्रकारे काम केलं आहे, आपण नेहमी त्या विषयावर बोलतो आहे. म्हणजे कुपोषण हा तुमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की त्या प्रश्नावर तुम्ही खूप मोठं काम उभारलं आहे आणि एवढ्या वर्षात जो प्रश्न सुटला नाही तो या 6 महिन्यात सुटेल असं तुम्हाला वाटतं आहे? प्रश्न सुटतील या भ्रमामध्ये मी नाही, पण प्रश्नांना चालना मिळेल. शिवाय त्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत ती उत्तरं सापडू शकतील आणि ती उत्तरं जर पॉझिटिव्ह असली तर आदिवासी खात्याकडे निधी ही अडचण नव्हती आणि नाही आहे. आज 9,000 कोटीचं जवळपास आदिवासी खात्याचं बजेट आहे. केंद्राचा निधी आणायचं ठरवलं तर अजून 4,000 ते 5,000 कोटी हा केंद्राचा निधी येऊ शकतो. म्हणजे 14-15 कोटी रुपये जर राज्यामध्ये उपलब्ध झाले तर असा एकही प्रश्न राहणार नाही की जो आदिवासींचा सुटणार नाही. पण निधीची कमतरता हा भाग नाही, निधीचा विनियोग हा महत्त्वाचा भाग आहे. अंमलबजावणी करणारी यंत्रणा हा त्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये खर्च करण्याच्या पद्धती हा एक महत्त्वाचा भाग आहे. पण हा सगळा आढाव्याचा भाग आहे. म्हणून प्रश्न सुटेल का? नाही, पण विवेक पंडित यांना आढावा घ्यायची गरज आहे का?
की ऑलरेडी आता सगळं तुमचं तोंडपाठ आहे किंवा सगळ्या या सिस्टीममधून तुम्ही गेलेले आहात, आढावा घ्यायची आवश्यकताच नाही असं आम्हाला वाटतं. मी त्या सिस्टीममधून गेलेलो आहे, सरकारच्या बाहेर राहून आणि सरकारच्या जवळून मी ह्या सर्व योजनांची पाहणी केलेली आहे. त्यामुळे माझ्याकडे त्याची उत्तरं आहेत, परंतु ही माझी उत्तरं बरोबरच आहेत का, त्याच्याशिवाय आणखी काही उत्तरं असू शकतात का. म्हणून ही उच्चस्तरीय अपर मुख्य सचिव आणि प्रधान सचिव आणि सचिव आणि आयुक्त, म्हणजे विशेषतः आदिवासी आयुक्त असतील, महिला बालकल्याण आयुक्त असतील, असा सगळा वरिष्ठस्तरीय ती समिती करून या समितीकडे कामकाज दिलं आहे. म्हणजे माझा अनुभव हा अंतिम अनुभव असं नाही, यात आणखी काही चांगले अनुभव असू शकतात, आणखी कोणाच्या काही सूचना असू शकतात. त्याच्या आधारावर जे शिफारसी केल्या जातील त्याचा निश्चितपणे शासनाला उपयोग होईल. आणि म्हणून कालावधी कमी की जास्त, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की 6 वर्षाचा कालावधी असेल तरी आपण शेवटी तेच करणार आहोत की जे 6 महिन्यात आपण करणार आहोत. फरक होईल काय की राज्यात 24 जिल्हे आदिवासी आहेत, प्रत्येक जिल्ह्यात जायची माझी इच्छा आहे, परंतु त्या कालावधीमुळे मला जाता येणार नाही. मग अशा वेळेला जे महत्त्वाचे जिल्हे आहेत, उदाहरणार्थ कातकऱ्यांसाठी रायगड जिल्हा महत्त्वाचा आहे की तिथे कातकरी सर्वात जास्त आहेत. ठाणे आणि पालघर मिळून जितके आहेत त्याचे दुप्पट कातकरी फक्त रायगडमध्ये आहेत. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचा भाग आहे, पालघर हा तर आदिवासी क्षेत्र आहे, नाशिक आहे, धुळे नंदुरबार आहे, अमरावती आहे, मेळघाटसारखा भाग जिथे आहे, यवतमाळ आहे, भंडारा गोंदिया आहे, चंद्रपूर गडचिरोली आहे. हे जे एवढे जे महत्त्वाचे भाग आहेत यांच्यापैकी निम्म्या भागात जरी मी जाऊ शकलो तरी मला असं वाटतं की राज्याचा फील येण्याकरता आणि त्या सूचना प्रत्यक्षात आणण्याकरता याचा उपयोग होईल. शिवाय मी असं जी बैठक आता कालच आमची झाली त्या बैठकीमध्ये सर्व विभागांना अशा सूचना दिलेल्या आहेत की आपण उत्तम जे काम झालेलं आहे त्याचा नमुना मला द्या, की जिथे तुमचं समाधान झालं आहे, आणि जिथे तुमचं समाधान झालेलं नाही असं एक काम तुम्ही मला द्या. म्हणजे सर्वात उत्तम काम झालं असेल तर ते का झालं त्याचे काही निष्कर्ष काढता येतील. बरोबर. ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे ते का झालं याचे निष्कर्ष काढता येतील. म्हणजे मेथड्स जर आपण जलदगतीच्या वापरल्या की मला शोधत बसायला नको, त्यांनीच जर दिलं मला, तर मग ते कोणत्याही निर्णयाला येणं आणि शासनाला ठोस शिफारशी करणं हे समितीला शक्य होणार आहे. नाही, पण आत्तापर्यंत जो निधी वाटप झालेला आहे, म्हणजे आपण 9,000 कोटींचा राज्याचा उल्लेख केलात आणि केंद्र शासनाकडून येणारा निधी जो आणला तर, पण आत्तापर्यंत हा निधी तर राज्यांनी वाटलेला आहे, दिलेला आहे. या निधीचा विनियोग आत्तापर्यंत झालेला नाही हे स्पष्ट दिसतंय. ही काही कारवाईची प्रोसिजर तुमच्या हातामध्ये आहे का, तुम्ही काही कारवाई करू शकता का? असे अधिकार काय आहेत नेमक्या समितीला, अधिकार काय आहेत? कारवाईचे अधिकार समितीला नाहीत, ही शिफारस करण्याचे अधिकार मात्र समितीला आहेत. कारवाई शासनाने करायची आहे, ही आढावा समिती शासनानं नेमलेली आहे. त्यामुळे शासनाकडे या संदर्भातल्या शिफारशी या आपल्याला करता येतील. उदाहरणार्थ असं लक्षात येतं आहे, कालही चर्चेमध्ये ते आलेलं की जे लाईन डिपार्टमेंट्स आहेत, म्हणजे आदिवासी खातं हे एका पद्धतीने वित्त खात्यासारखं आहे, अर्थ खात्यासारखं आहे. त्यामुळे ते अनेक विभागांना पैसे देतं. उदाहरणार्थ आरोग्य विभागाला पैसे देतं, महिला बालकल्याण विभागाला पैसे देतं, कृषी विभागाला पैसे देतं. हे पैसे जे त्यांच्याकडून दिले जातात, निधी दिला जातो, त्याचा विनियोग ते खातं करतं आहे का नाही, यासाठीचं जे समन्वय पाहिजे आणि त्यासाठी जे उत्तरदायित्व पाहिजे, त्या उत्तरदायित्वाची कुठेतरी कमतरता आहे. म्हणजे समजा 100 रुपये कृषी खात्याला दिले तर त्या वर्षात कृषी खात्याने 100 रुपये खर्च केले की नाही केले, जर केले नसतील तर का केले नाहीत, याचा जो आढावा प्रत्यक्ष घेतला जायला पाहिजे. त्याची उणीव भासल्यामुळे ह्या समितीची निर्मिती करण्यात आलेली आहे की हे जर झालं, म्हणून मी म्हटलं की आढावा घेतानाच बरेचसे प्रश्न सुटणार आहेत जे धोरणात्मक नाहीत, अंमलबजावणीच्या स्तरावरचे आहेत. जे धोरणात्मक आहेत, धोरणात्मक बदल पाहिजेत, ते प्रश्न ते शिफारशी करून शासनाकडून करून घ्यायचे आहेत. परंतु ज्या ठिकाणी अंमलबजावणीचा प्रश्न आहे ते सगळे अधिकार या आढावा समितीकडे आहेत की अंमलबजावणी का झाली नाही हे विचारायचा अधिकार आढावा समितीला आहे. की तुमच्याकडे कृषी खात्याकडे समजा 500 कोटी रुपये दिले आणि तुम्ही 500 कोटीपैकी 200 कोटी खर्च केले, 300 कोटी खर्च केले नाहीत, ते का नाही केलेत तुम्ही खर्च, हे आढावा समिती विचारू शकते. आणि त्या विचारण्याच्या प्रक्रियेमध्येच अनेक प्रश्न सुटतील
असा माझा आणि समिती सदस्यांचाही विश्वास आहे. म्हणजे विवेक पंडित आल्यामुळे सुटतील की आधी 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 का सुटले नाहीत? माझा विवेक पंडित आल्यामुळे सुटतील असं नाही म्हणत मी, आढावा घेतल्यामुळे सुटतील. नाही, माझा मुद्दा असा आहे की आत्तापर्यंत हे निधी आला गेला याच्या अनेक तक्रारी झालेल्या आहेत, हा खर्च झालेला नाही. याच्या तक्रारी गेल्यानंतर आत्तापर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. मात्र आत्ता तुम्ही आल्यानंतर, तुम्ही शिफारस केल्यानंतर काही होईल का त्याच्यामध्ये सुधारणा, बदल होतील का? कारण आत्तापर्यंत आम्हाला बदल झालेला दिसलेला नाही. बदल होतील असा मला विश्वास आहे. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला मंत्रालयीन स्तरीय किंवा सचिवस्तरीय आढावा घेतला जातो, तो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मॅनेजरियल स्टाफकडून घेतला जातो, म्हणजे जिल्हा पातळीवरच्या. जिल्हा प्रत्यक्षात खाली काय झिरपतंय हे घेण्याकरताची यंत्रणा नव्हती. म्हणजे तो आढावा जो धोरणकर्त्यांनी घेतला पाहिजे त्याकरता यंत्रणा नाही, कारण तशी व्यवस्थाच नाही आहे. ही व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी तयार केलेली आहे की माझ्याकडे 35-40 वर्षाचा अनुभव आहे गावच्या पातळीवर काम करण्याचा, शिवाय सुपरवायझरी लेवलवर काम करण्याचा, शिवाय मॅनेजरियल लेवलवर कलेक्टरबरोबर काम करण्याचा, आणि शिवाय राज्यस्तरीय काम करण्याचा. त्या अनुभवाचा फायदा घेऊन याला गती देता येईल. मी जे काम शिकायलाच 2 वर्ष गेली असती ते आता मला शिकायची गरज नाही. उदाहरणार्थ कुठली योजना कशी बघायची हे मला शिकायची गरज नाही, मी तेच बघत आलेलो आहे. म्हणून कुपोषणाचा प्रश्न असेल तर कुपोषणाच्या प्रश्नावर आपण दिलेली उत्तरं काय आहेत आज, मग ती उत्तरं खरोखर त्यांनी कुपोषण मुक्त महाराष्ट्र होणार आहे का? जर होणार नसेल तर का होणार नाही? जर होणार असेल तर कोणती योजना यशस्वी झाली जी पुढे नेली पाहिजे, कोणती योजना अयशस्वी झाली नाही जी बंद केली पाहिजे, याच्या संदर्भामध्ये आपल्याला शिफारस करून ते करून घेणं शक्य आहे. कारण यात फार मोठा धोरणात्मक बदल करायचा नाही आहे, हे अंमलबजावणीच्या पातळीवरचे बदल आहेत. तेव्हा अशा ज्या गोष्टी आहेत की ज्यासाठीची यंत्रणा हवी होती ती यंत्रणा नव्हती असं मी म्हणेन. आता ती यंत्रणा त्यांनी निर्माण केलेली आहे. म्हणून बऱ्याचशा गोष्टी या सुटू शकतील, बदल होऊ शकतील त्याच्यामध्ये, आणि एक दिशा आपण शासनाला सांगू शकतो. कारण यामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे काल की वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे आपण काही नामांकित रिसर्च स्कॉलर्स आहेत किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत, गोखले इन्स्टिट्यूटसारखी असेल, त्यांना इन्व्हॉल्व करून काही ॲक्शन रिसर्च करूयात की ज्यामुळे त्या ठिकाणी रिसर्च करता करता ॲक्शन्स होतील आणि त्यातून काही रिझल्ट येतील. आणि काही ठिकाणी प्युअर रिसर्च करून आपल्याला कशा पद्धतीचं या समितीला मदत करता येईल शिफारशी देण्याकरता, तर तो निर्णयसुद्धा आपण काल घेतलेला आहे. काही लोक जे महत्त्वाचे आहेत, ज्यांनी फायनान्स कमिशनवर काम केलेलं आहे, ज्यांनी केळकर समितीच्या रिजनल इम्बॅलन्सवर काम केलेलं आहे, अशा लोकांना विनंती मी केलेली आहे की तुमचा सल्ला देण्याकरता तुम्ही या समितीचे एक निमंत्रित म्हणून व्हा. तर तोही एक चांगला, म्हणजे जास्तीत जास्त कमी वेळामध्ये जास्तीत जास्त इनपुट्स कसे मिळतील या दृष्टीने आपला प्रयत्न सुरू आहे. पण भाऊ, आपण बघतोय शासन अशा अनेक समित्या नेमत आहे, अनेक शिफारशी घेते, आणि यानंतर शिफारशींचं काय होतं आहे आपल्याला माहिती आहे. तुमच्या या आढावा समितीच्या शिफारशींचं नेमकं काय होईल असं तुम्हाला वाटतंय? आढावा समितीच्या शिफारशींचं काय होईल, आपण म्हणालात ते खरं आहे की शिफारशी या कागदावर राहतात, कारण त्या शिफारशींचा पाठपुरावा करणारं कोणी नसतं. ज्या समित्या नेमलेल्या असतात त्या समित्या त्यांची शिफारशी देऊन मोकळ्या होतात. कदाचित मुख्यमंत्र्यांनी हाच विचार करून मला नेमलं असेल की मी शिफारशी यायच्या आधीच शासनाकडून ते काम करून घेण्याकरता मी संघर्षशील होतो. त्यामुळे आता जर मी शिफारशी दिल्या आणि त्या योग्य आहेत समितीला वाटणं, कारण मला एकट्याचा प्रश्न नाही आहे. समितीमध्ये आज 17 सदस्य आहेत, अजून त्यात 3 सदस्यांची आम्ही वाढ करतो, म्हणजे 20 सदस्य, 20 विभाग, त्याचे प्रमुख जर यामध्ये असतील तर ह्या एकमताने आम्ही सहमताने त्या शिफारशी देणार आहोत. म्हणजे माझा फील्डचा अनुभव आणि त्यांचा ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव असं मिळून त्या देणार आहोत. याचा अर्थ त्या शिफारशींना निश्चितपणे एक वजन असेल, काहीतरी एक दिशा निश्चिती केलेली असेल, ती शासन करील असं मला वाटतं. कारण त्याला हे लोडेड आहेत ते. समजा शासनाने नाही केलं तर माझा मार्ग शासनाकडून करून घ्यायचं कसं, पुन्हा संघर्षच दरवेळेला करावा लागतो असं नाही. शासनाकडून करून घेण्याच्या अनेक पद्धती असतात, संघर्ष हा त्यातला एक आहे. त्याच्याशिवाय निर्णय व्यासपीठ आहेत. उदाहरणार्थ माझी समर्थन नावाची जी संस्था आहे ती विधिमंडळाबरोबर सातत्यानं काम करते, धोरणकर्त्यांच्या बरोबर, त्याचा वापर करता येऊ शकेल.
अनेक माध्यमांशी माझा संपर्क आहे. त्या अनेक माध्यमं या बाबतीमध्ये शासनावर दबाव आणू शकतील. शासनाने जर केलं नाही तर मला असं वाटतं की हे मुख्यमंत्री जे आहेत ते पॉझिटिव्ह नसते तर त्यांनी एवढी मोठी हिंमत केली नसती. ही त्यांनी मोठं धैर्य केलेलं आहे. म्हणजे माझ्यासारख्याला ज्याचं आयुष्य संघर्षात गेलं त्याच्याकडे आढावा समितीचं काम देणं याचा अर्थ शासनाचे इन अँड आउट्स हे मला त्यांनी पाहायला सांगितलेले आहेत. हा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे ते अंमल करतील असं माझी खात्री आहे. जर नाही केलं तर अंमल कसा करावा शासनाकडून करून घ्यावा याच्यात मी म्हणजे माझं आयुष्य ते करण्यातच गेलेलं आहे. म्हणजे आदिवासी बांधवांना अच्छे दिन येतील भविष्यकाळात अशी अपेक्षा करू आपण. म्हणजे या आढावा समितीमार्फत आढावा समिती काही अंमलात आणणार आहे का? आढावा समिती काही खर्च करणार आहे का? आढावा समिती काही कोणाला डायरेक्शन देणार आहे का? तर तशी देणार नाही. परंतु ज्यावेळेला आढावा आपण घेतो त्यामध्ये हे गृहीत आहे की उत्तरदायित्व आलं ना. मग ज्यावेळेला प्रशासनाचं उत्तरदायित्व येतं तेव्हा मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे आणि उत्तर देण्याचं बंधन प्रशासनावर आहे. यामध्येच बरंचसं काही येतं असं मला वाटतं. वेगळ्या अधिकाऱ्यांची गरज नसते. नाही पण आदिवासी विकास खातं जे आता आदिवासी विकास मंत्री आहेत विष्णू सवरा हे याच्याशी कनेक्टेड आहेत की ह्या समितीच्या बाहेर आहेत? समितीच्या कार्यकक्षेमध्ये ते नाही आहेत. कोणतेच मंत्री नाही. तुम्हाला दोघांना वेगवेगळं केलं मुख्यमंत्र्यांनी? मंत्र्यांचं काम वेगळं आहे, माझं काम वेगळं आहे. मंत्र्यांचं काम शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करणं आहे. माझं काम आहे त्या अंमलबजावणी कशी होते ते पाहणं आहे. त्यामुळे मंत्र्यांचं काम वेगळं आहे, माझं काम वेगळं आहे. नाही मग आता तुम्हाला मंत्र्यांशी जुळून घ्यावं लागेल का जुळून घेतलंय? मंत्र्यांचे जुळून घ्यायचं की न घ्यायचं काही प्रश्न आहे नाही. तुम्ही खूप संघर्ष केला आहे. श्रमजीवी संघटना असेल तुमची आणि विष्णू सवरा यांच्याबद्दल आंदोलनं केलेली आहेत, घेराव घातलेले आहेत, अगदी मोर्चे काढलेले आहेत. आता तुम्ही त्याच आढावा समितीचे अध्यक्ष आहात. ते जे मोर्चे काढले ते आदिवासी विकास मंत्री किंवा पालकमंत्री म्हणून काढले, विष्णू सवरा म्हणून काढलेले नाही. आदिवासी विकास मंत्रीच. त्यामुळे आदिवासी विकास मंत्र्यांनी जे काम केलं नाही ते काम करून घ्यायला पाहिजे त्यांच्याकडून. यासाठी संघर्ष केले आणि ते संघर्षाच्या आधी संवादही केले, संघर्षाच्या नंतरही संवाद केले. कारण शेवटी संघर्षाचं फलित किंवा संघर्षाचा शेवट हा संवादामध्ये डायलॉगमध्ये बार्गेनिंगमध्ये होतो. तो आम्ही बार्गेनिंगमध्ये ज्यावेळेला कमी असतो त्यावेळेला आम्ही संघर्ष करतो आणि बार्गेनिंग वाढवतो. कशासाठी? की आमचं ऐकलं गेलं पाहिजे. आता जर सरकार मला ऐकायला तयार आहे आता या घडीला की बाबा तुम्ही सांगा काय करायचं आहे ते, तर मग माझी जबाबदारी वाढलेली आहे. याच्यात मी तुम्हाला म्हटलं तसं मंत्र्यांना अधिकार आहेत अनेक. उदाहरणार्थ फायनान्सचे अधिकार त्यांना आहेत, बाकीचे अधिकार आहेत. त्या अर्थाने माझ्याकडे अधिकार काही नाही आहेत. माझ्याकडे आढाव्याचे अधिकार आहेत. म्हणून त्यांनी खर्च करायचा आहे, मी आढावा घ्यायचा आहे. त्यांचं काम वेगळं आहे, माझं काम वेगळं आहे. आता तुमचा संवाद कसा आहे? आता मी तुम्हाला म्हटलं मंत्रीस्तरीय याच्यावरती काही या आढाव्या समितीत नाही आहे. अंमलबजावणीच्या पातळीवरचे जे आहेत नाही पुन्हा दोन गोष्टी सांगितल्या. ते खर्च करणार आहेत आणि तो खर्च झाला की नाही तुम्ही बघणार आहात. म्हणजे पुन्हा संघर्ष आला तर झाला नसेल तर तुम्हाला त्यांच्याशी विरोधात संघर्ष करायची गरज, त्यांच्या विरोधात संघर्ष करावा लागेल. मला जो आढावा समितीचा आढावा द्यायचा आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांना सादर करायचा आहे. म्हणजे तो तुम्ही प्रामाणिकपणे द्याल, म्हणजे त्यांच्या विरोधातला असला तरी पण द्याल? त्यांच्या विरोधात मंत्र्यांच्या त्या खात्याच्या विरोधात मूल्यमापन नाही आहे यामध्ये. म्हणजे आम्ही इव्हॅल्युएशन करायच्या याच्यात जात नाही होत. आम्ही प्रत्यक्ष मागे काय झालं याचं उगाळत बसण्यापेक्षा पुढे कसं जायला पाहिजे मागचा अनुभव लक्षात घेता पुढे जायचं डायरेक्शन काय. कारण आपल्याला भविष्याचं बघायचं आहे. मागे काय झालं तर कोळसा उगाळत कशाला बसायचं, ते बघून पुढचे डायरेक्शन्स काय आहेत ती दिशा घ्यावी आणि निधी योग्य प्रकारे खर्च व्हावा. म्हणून प्रशासनाला सुद्धा आमची भीती वाटायचं कारण नाही. कारण आम्ही त्यांचं मूल्यांकन करायला जात नाही आहोत. तुम्ही असं का केलं, असं का नाही केलं. उलट आम्ही त्यांना विचारणार आहोत की जे यशस्वी झालं ते कसं झालं ते सांगा, जे अयशस्वी झालं ते का नाही झालं ते सांगा. मग पुढची यशस्वीतेच्या करता आता उदाहरणार्थ काही योजना अशा आहेत की ज्या कालबाह्य झालेल्या आहेत. 4,000 रुपयाला गाय देणं, आता बकरीसुद्धा येत नाही 4,000 रुपयाला. मग अशा योजना बंद करण्याच्या शिफारसी आम्हाला करायच्या की या काही योजना बंद करा आणि कालाच्या प्रमाणे अनुसरून जे आता आधी पूर्वी रोजगार हमी योजना आली तेव्हा महाराष्ट्रामध्ये 35% सुद्धा साक्षरता नव्हती. आता ती 80% दरम्यान गेलेली आहे. म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये साक्षर बेरोजगार आहेत. तसं आदिवासींच्या मध्ये साक्षर बेरोजगार आदिवासी आहेत. मग ह्या साक्षर बेरोजगारांना काय द्यायला पाहिजे, त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते आढावा समितीला काम करता येईल.
की बदलत्या काळानुरूप विकासाची दिशा कशी असली पाहिजे. म्हणून तुम्ही जे अच्छे दिन म्हणालात तर अच्छे दिन कसे असले पाहिजेत. नुसते अच्छे दिन याचा अर्थ काय, त्याची डेफिनेशन, ते डिफाईन करणं. तुमच्या डोक्यामध्ये काय, तुमच्या डोक्यामध्ये काय, हे तुम्ही हे अध्यक्षपद हातात घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की कशी दिशा द्यायला पाहिजे? माझ्या डोक्यात आता मी काही बंदिस्त घेऊन जात नाही. मी ओपन माइंडेडली जातो याच्यासाठी की जे मला माहिती नाही असं अनेक माझ्यासमोर येण्यासारखं आहे. उदाहरणार्थ राज्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक पद्धतीचे प्रयोग चाललेले आहेत. ते काय सर्व मला माहिती आहे तसं नाही, पण त्याच प्रयोगानं जाऊन भेटावं तिथे काय यशस्वी झालेलं आहे. पेसा गावं कुठे यशस्वी झालेली आहेत चांगली, ती मॉडेल्स आपल्याला रेप्लिकेट करता येतील का, निर्णय ठिकाणी नेता येतील का. आणि म्हणून माझ्यासमोर एकच आहे की काळ बदललेला आहे, झपाट्यानं बदलतो आहे. शहरीकरण वाढतंय, साक्षरता वाढते आहे. ह्याच्यामध्ये आदिवासींमध्ये पहिलीमध्ये जर 100 मुलं दाखल झाली तर 17 मुलं फक्त 12वीपर्यंत जातात, 83 मुलं 12वीच्या आत गळतात. का असं होतं याचं उत्तर आज माझ्याकडे नाही. पण ते जर जाऊन शोधलं की ह्या गळतीचं प्रमाण इतकं मोठ्या प्रमाणावर का आहे, मग उच्च शिक्षणाची व्यवस्था आज काय आहे, कशी पाहिजे, याच्या संदर्भातली उत्तरं शोधण्याचं काम हे करावं. आणि त्यासाठी ओपन माइंडेडली माझं तेच खरं असं न मानता ओपन माइंडेडली अनेक लोकांशी बोलून त्यातून काही निष्कर्ष काढता येतील का, असे निष्कर्ष काढावेत असा प्रयत्न आहे. समितीकडे काम करण्यासारखं भरपूर आहे, खूप आहे. त्याचा उपयोग आदिवासी समाजाला होईल की उगीच दिलेलं नाही आहे पद? नाही ना, कारण मी तुम्हाला म्हटलं तसं की यावर काही अधिकार आहेत का, म्हटलं तर काहीच अधिकार नाही आहेत. पण अधिकाराची आवश्यकताच असते का, तर अधिकाराची आवश्यकता असंच नाही. आढावा घेताना मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की खर्च झाला का झाला नाही हे विचारणं हाच अधिकार आहे. वेगळा कशाकरता अधिकार पाहिजे? बरोबर. कारण तुम्हाला मी एवढे पैसे देतो आणि तुम्हाला मी एवढे पैसे देतो असं मला करायचं नाही आहे. तुम्हाला जे काही दिलेलं आहे त्याचे अकाउंट्स काय, आणि नुसते पैसे खर्च झालेचं आढावा नको. त्याच्यावर कंट्रोल राहील. म्हणजे नुसतं काय होतं की समजा 100 रुपये दिले त्यातले 92 रुपये खर्च झाले, हे महत्त्वाचं नाही आहे. ते 92 रुपये खर्च झाले त्याचं फलनिष्पत्ती काय आहे, आउटपुट काय आहे त्याचं, ते आउटपुट शोधायचं आहे मला. नाही तर खर्चाचे हिशोब आज देखील आहेत की इतके पैसे दिले, इतका खर्च झाला, पण तो झालेला खर्च झाला कसा, त्यातून काही निघाले का बाहेर. उदाहरणार्थ आपण बांधकामांचं बघतो की बांधकामांसाठी खर्च झाला, पण तो खर्च कसा झाला, त्याला काही क्वालिटी आहे का. क्वालिटी नसेल तर त्याच्या सुपरवायझरी मेकॅनिझमनी काय केलं ते क्वालिटी मेंटेन करण्याकरता. म्हणजे आदिवासींचा पैसा हा पूर्णपणे आदिवासींच्या विकासाकरता खर्च झाला का झाला नाही याचा आढावा घ्यायचा आहे. म्हणून मला त्या अधिकाराची आवश्यकता नाही किंवा काही नाही. जे मला काम दिलेलं आहे त्यात मी समाधानी आहे. आणि माझी मागे आपण आता म्हणालात की आदिवासी विकास महामंडळाचं मी विनम्रपणे आदिवासी विकास महामंडळ नाकारलं होतं मुख्यमंत्र्यांना. 2 वर्षापूर्वीच होतं ते. कारण मला आर्थिक काही अधिकार पाहिजेत अशी माझी अपेक्षा नव्हतीच. मला आदिवासी समाजाला भविष्याला दिशा काय देता येईल या दृष्टीने विचार करायचा होता. आणि त्या दृष्टीने ही जी समिती आहे ही मला माझ्या कामासाठी ही अत्यंत समाधानकारक समिती आहे असं मला वाटतं की यामुळे पुढच्या भविष्याचा काही वेध घेता येऊ शकेल आणि आदिवासी बांधवांना त्याचा काहीतरी उपयोग होईल या समितीचा. निश्चितपणे होईल. भाऊ, आता निवडणुका येत आहेत, म्हणजे अगदीच 15-20 दिवसामध्ये आचारसंहिता लागते. आता तुमची भूमिका काय असेल? मी राजकीय भूमिका, श्रमजीवी संघटना, कारण मी श्रमजीवी संघटनेशी जोडला गेलेलो आहे. हो. आणि माझ्यापासून श्रमजीवी संघटना वेगळी काढता येत नाही. आणि श्रमजीवी संघटना काही कुठल्या पक्षाची संबंधित नाही, कुठल्या पक्षाला बांधलेली नाही. तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर जी आतापर्यंत संघटनेची पद्धत आहे की संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी एकत्र बसतात, ते सारासार विचार करतात आणि त्यानंतर ते निर्णय घेतात. त्यामुळे कधी ते एकच निर्णय असतो, कधी मतदारसंघानिहाय निर्णय असू शकतो. तर त्या पद्धतीने तो संघटना निर्णय घेईल आणि संघटना जो निर्णय घेईल तो मला बंधनकारक असेल. नाही, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ही पोटनिवडणूक झाली, त्याच्यामध्ये आपण भाजप बरोबर होतात, कारण तसा संघटनेने एकमुखानं घेतलेला निर्णय होता. आत्ता शिवसेनेला ही जागा जर गेली, म्हणजे शिवसेने मागणी करते की आम्हाला पालघर लोकसभा पाहिजे, तर शिवसेनेला पालघर लोकसभा गेली तर तुमची भूमिका काय असेल? मी तुम्हाला सांगितलं ना, माझी भूमिका महत्त्वाची नसते, कारण मी संघटनेशी बांधील आहे. संघटना जो निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर मी जाईन. नाही, पण तुम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर आहात, तुम्ही भाजप बरोबर आहात,
आता ह्याचा विचार संघटना करेल ना. म्हणून मी संघटनेला डिक्टेट करणं की तुम्ही असं करा असं मी कधी नाही. म्हणजे संघटनाही भाजप बरोबर राहील, संघटना निर्णय घेईल. मी सांगू शकत नाही भाजप बरोबर राहील का नाही राहणार. संघटना निर्णय घेईल. कारण मला आता दिलेलं आहे हे काही पक्ष म्हणून दिलेलं पद नाही आहे. हे 35 वर्षाचं मी संघटनेचं जे काम करतोय त्याचा अनुभव म्हणून मला दिलेलं आहे. मी काही पक्षाचा सदस्य नाही आहे. त्यामुळे भाजपशी तुमचा काही संबंध नाही. भाजपचा माझे संबंध काय कुठे आहे. मी काही पक्षाचा संबंध सदस्य देखील नाही. त्यामुळे संघटना निर्णय जो घेईल तो निर्णय मला बंधनकारक असेल. आणि संघटना एकमुखाने निर्णय घेते, बहुमताने घेत नाही. आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं की तो एकच निर्णय असतो का, तो एकच निर्णय नसतो. कधी एका मतदारसंघामध्ये एक निर्णय असतो, दुसऱ्या मतदारसंघामध्ये दुसरा निर्णय असतो. आणि तो निर्णय घेतलेला जो आहे तो अंमलात आणला जातो. तुमची निवडणूक लढवण्याची भूमिका काय असेल? किंवा मागच्या वेळेस तुम्ही बोलले तर मी निवडणूक लढवणार नाही, आता त्यामध्ये काही बदल झाला आहे? नाही, माझे बदल झालेले नाही. म्हणजे आपण निवडणूक लढवणार नाही याच्या विषयावर आपण ठाम आहात? आजपर्यंत तरी मी ठाम आहे. नाही, निवडणूक लढवणार नाहीत. कारण आता मी निवडणूक लढवली आणि त्यानंतर पुन्हा निवडणूक लढवायला पाहिजे असं आता काही वाटत नाही मला. मी तो अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे मी निवडणुकीत लढवून त्या विधानसभेत जाऊन फार मोठा बदल घडवून आणू शकेन असं काही मला वाटत नाही. त्यापेक्षा मी बाहेर राहून बदल घडवून आणू शकतो याच्यावर माझा पूर्वी विश्वास होता, आता दृढ विश्वास झालेला आहे. म्हणजे आत्ता विधानसभा निवडणूक स्वतः तुम्ही लढवणार नाही आहेत, मात्र उमेदवार उभा करू शकता असं मी ठरवलेलं आहे. नाही, उमेदवार उभे करू शकता तुम्ही? संघटना उमेदवार उभे करू शकते का? तो निर्णय मी तुम्हाला म्हटलं तसं संघटना घेते. नाही, आत्ता निवडणूक तोंडावर संघटनेने काही निर्णय घेतला असं काही झाला? अजून नाही घेतलेला. तशी काही बैठक अजून घेतलेलं नाही. पण ते निर्णय निवडणुका जाहीर झाला की संघटनेची पद्धत आहे त्याप्रमाणे सगळे प्रमुख पदाधिकारी बसतात आणि निर्णय घेतात. आणि अनेकदा असे निर्णय घेतलेले आहेत की बाबा आपले उमेदवार देऊ, आम्ही स्वतंत्र लढू, स्वतंत्र चिन्हावर लढू. अनेकदा असा निर्णय घेतलेला आहे की आमचा उमेदवार असेल पण पक्षाच्या चिन्हावर लढू, असे देखील निर्णय घेतलेले आहेत. आता काय आपण मागणी केली पक्षाकडे कोणत्या? काय नाही, तशी काय प्लॅनिंग आहे? लोकसभेसाठी काही नाही. विधानसभेसाठी अजून वेळ आहे ना. वेळ आहे. म्हणजे आता आपलं डिस्ट्रिक्ट शपथ फक्त लोकसभा आहे आणि लोकसभेमध्ये आपण कुठलाही उमेदवार द्यायच्या तयारीमध्ये नाही आहेत. कारण आम्हाला आमच्या ताकदीची वास्तविकता माहिती आहे. आम्ही बेडकाचे बैल बनणारे नाही आहोत. आम्ही काय करू शकतो, काय करू शकत नाही. तेव्हा लोकसभा लढवणं ही आमच्या संघटनेच्या आवाक्यातली नाही. म्हणजे 6 मतदारसंघामध्ये आमच्या संघटनेचं काम आहे. त्या ठिकाणी ते निर्णायक स्वरूपाचं आहे. ते बहुमताचं काही काम नाही. तुम्ही जिंकू शकता किंवा पाडू शकता. हा निर्णायक आहे. निर्णय घेण्याचं तेवढेच आमची शक्ती आहे की आमचे मतं ज्या पारड्यात जातील तो निवडून येईल. प्रेक्षको नमस्कार. मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो. या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे. म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं, त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली आहेत. त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल, ते तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल, त्या घंटीवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील, नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं, वाढल्यामुळं आम्हाला ह्या लिंक पाठवणं शक्य होत नाही. आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. मित्रांनो, आपला भाग ग्रामीण आहे, डोंगराळ आहे, बऱ्याच वेळा नेट नसतं आणि बऱ्याच वेळा हे चॅनल कसं पाहावं हेही माहीत नसतं. म्हणजे अनेक मित्रांना अजूनही ते सबस्क्राईब करता आलेलं नाही. तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या मित्रांना, शेजाऱ्यांना हे चॅनल सबस्क्राईब करून द्या. ते कसं करायचं ते सांगा. एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर तो लाईक कसा करावा तेही समजून सांगा. आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करून
आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा. खरं तर आता हे युगच इंटरनेटचं युग आहे. सोशल मीडिया सध्या फार्मामध्ये आहे आणि अशा वेळेस मशाल न्यूज नेटवर्क आपला एक वेगळ्या अस्तित्वाचा ठसा उमटवू पाहते आणि तो तुमच्या सर्वांच्या मदतीने. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतोय की हे चॅनल जास्तीत जास्त लोकांनी पाहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर सर्वांनाच हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करा आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ लाईक आणि शेअर करा एवढीच विनंती करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद.